नमस्कार, माझे नाव सारिका प्रभाकर सावंत, वर्ग 10वी, शाळा किड्स किंगडम इंग्लिश हायस्कूल. मी पुन्हा एकदा तुमच्या समोर आली आहे माझ्या हृदयातील भीम जयंती उत्सव घेऊन. तर चला सर्वजण मिळून साजरी करूया. दीनदलितांची तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. होते ते गरीबच, पण त्या जगाचे कोहिनूर होऊन गेले. जग खूप रडवीत होतं त्यांना, पण त्या जगाला घडवून गेले. अरे, यांना अजून सुद्धा कसं कळत नाही. वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा भारताचे संविधान लिहून गेले. अशा या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. अनेक वर्ष चातुर्व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव, ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी व चालायला रस्ता मिळणंही कठीण होतं, अशा दीनदलितांची व्यथा जाणून घेण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. अंधारलेले जीवन होते, दिसत नव्हते प्रकाशाचे किरण. अंधारलेले जीवन होते, दिसत नव्हते प्रकाशाचे किरण. पुसण्यात ज्यांचे अश्रू, ज्यांनी दलितांना दिले नाव व जीवन. ज्यांनी दलितांना दिले नाव व जीवन. अवतरले एक महामानव, नाव त्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अशा या महामानव युगप्रवर्तकाचा जन्म मध्य प्रदेश येथील मुह गावात 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळे, व त्यांचा वाचनाचा छंद आज संविधानाचा अस्मंत ठरला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुळातच अभ्यासाची आवड असल्यामुळे त्यांनी BA, MA, मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ सायन्स, JLIT अशा अनेक पदव्या संपादन केल्या. त्यांनी अनेक मौलिक विचार मांडले, जसे शिक्षणाविषयी जो प्राशन करेन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकाचा सहवास जास्त आवडतो. जन्मभर जरी अभ्यास करायचे ठरवले तरी विद्यासागराच्या कडेला गंगापूर नावाच्या न्यायालयात जाता येईल, असे विचार त्यांनी सर्वसामान्यांना दिले. बऱ्याच ठिकाणी अश्रूब्यांना पाणथळ पाणी पिण्याचे व पाणी भरण्याचा अधिकार नव्हता. त्यातील एक होते महाड येथील चवदार तळे. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी सत्याग्रह करून अश्रूब्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिण्याचे कार्य केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. जगावं कसं, लढावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं, शिक्षणातून स्वप्न साकारावं कसं, हे त्यांनी आपल्याला त्यांच्या कृतीतून दाखवून दिले. बाबासाहेब केवळ एका समाजापुरते मर्यादित नाही. त्यांनी कुठल्या एका समाजाला संविधानात उच्च स्थानावर ठेवले नाही. त्यांनी प्रत्येक घटकाचा विचार करून संविधान निर्मिती केली आहे. त्यांनी प्रत्येक जातीच्या प्रत्येक स्त्रियासाठी कायदे लिहून ठेवले आहे. त्यामुळे आज स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन उभी आहे. खरं सांगायचं झालं तर पुरुषापेक्षा एक पाऊल पुढे आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज सर्वांच्या घरात व सर्वांच्या हृदयात आहे, त्याचप्रमाणे ह्या महामानवाला एका समाजापुरते मर्यादित ठेवू नका. ह्या महामानवाला देखील आपल्या घरात व आपल्या छोट्याशा हृदयात जागा द्यावी. यांच्यामुळे आज आपण इथे आहोत. शेवटी जाता जाता एवढंच बोलेल, दौलत मिली किसी को तो वो धनवान बन गया, ताकत मिली किसी को तो वो पहलवान बन गया. दौलत मिली किसी को तो धनवान बन गया, ताकत मिली किसी को तो वो पहलवान बन गया. मैं खुशनसीब हूँ कि इस जहाँ में मुझे छत्रपति शिवाजी महाराज और भीम जी मिल गए और मैं इंसान बन गई. जय भीम, जय शिवराय. धन्यवाद.